रूप असतं. आणि म्हणून प्रकृती ही शक्ती आहे. स्थिर आणि अस्थिर अशा तिच्या 2 स्थिती आहेत. स्थिर शक्ती ती अव्यक्त असते आणि अ, अस्थिरामध्ये ती व्यक्त होते. ही अस्थिरता म्हणजेच गुणोद्भव. गुणांच्या मिश्रणातूनच या विश्वाची उत्पत्ती होती. ही माया म्हणजे परमेशाची शक्ती आहे. ब्रह्मात झालेलं ब्रह्मस्फुरण म्हणजे माया. आता अपरा प्रकृती ही भोग्य वस्तू आहे. म्हणूनच परमात्म्यानं काय निर्माण केला? भोगता किंवा जीवात्मा निर्माण केला. हा भोगता नसता तर अपरा प्रकृतीच्या निर्मितीला काही अर्थच नव्हता. अपरा प्रकृतीत सुंदर फुले आहेत, पण त्याचा सुगंध घेणारा, त्यांचं रूप पाहणारा जर नसता, तर अपरा प्रकृती अर्थशून्यच झाली असती. मग हा जीव म्हणजेच पुरुष आहे. आता आपण पाहतोय, की ही माया ही ब्रह्माची शक्ती आहे. ती ही प्रकृती मा म्हणजे ईश्वराची सर्जन शक्ती आहे. ती भौतिक आणि जड आहे. माया अनादी असली तरी सत्य मात्र नाहीये. माऊलींनी काय म्हणलंय, की आपण 7व्या अध्यायाचा अभ्यास करताना बघितलं होतं, की माऊली म्हणतात, की म्हणून म्हणून गा पंडूसुता, जैसी सकाम न जिणवेची वनिता, सकामा न जिणवेची वनिता, तैसी माया सम हे सरिता, न तरवे जीवा. आपल्याला जर आपण नियमित वर्ग जॉइन करत असं असाल तर आठवत असेल, की इथं आदरणीय सबनीस काकूंनी पण ह्या ओवीचा विशेष उल्लेख केलेला होता, की "येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरिले मायाजाळ." म्हणजे माऊली काय म्हणाले, की ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येत नाही. मग ही कोण तरून जाऊ शकतं? या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजले, तेच ही मा तेच फक्त ही माया नदी सहज तरून गेले. आणि म्हणजे त्यांच्यासाठी काय झालं असं माऊली म्हणतात, की त्यांना माया नदीच्या अलीकडच्या काठावरच तिचं पाणी संपलं. कारण का असं का झालं? कारण त्यांना सद्गुरू रूप असा तारणारा नावाडी भेटला आहे. आणि ज्या साधकांनी आत्मानुभव रूपी कासोटा घट्ट बांधला आणि ज्यांना आत्मनिवेदन रूपी ताफा प्राप्त झाला, जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्प रूपी वाऱ्याच्या झुळका चुकून संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून व ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सांडून जे निवृत्तीरूपी तीराकडे वळले, त्यांना त्यांना काय आहे, त्यांना मीच परमात्मा आहे अशा समजुतीच्या बळाने तोल सांभाळीत कसल्याही अडचणीत न पडता निवृत्तीरूपी काठावर ते सुखरूप बाहेर आले. म्हणजे काय? या उपायानं जे मला भजले, ते माझी माया तरून गेले, असं माऊली म्हणतात. म्हणजे भगवंतांनी असं वचन दिलेलं आहे, की ज्यांनी माझा हात घट्ट पकडला ना, त्यांनी ही माया सहज पार केली. आता शंकराचार्य काय म्हणतात, की ही माया कशी आहे? ही माया ही ब्रह्माची शक्तीच आहे. या मायेचा पती कोण आहे? हा ईश्वरच आहे. ईश्वराची सर्जन शक्ती हीच माया आहे. ती भौतिक आहे, ती जड आहे. माया अनादी असली तरी ती सत्य मात्र नाहीये. ती अज्ञान किंवा विपरीत ज्ञान असं दोन्ही आहे. ती अवर्णनीय आहे. ती सतही नाही आणि असतही नाही. जी सत्सत निर्वचनीय आहे. म्हणजे काय? ती भासरूप आहे. त्यामुळं ती केवळ व्यावहारिक व साक्षेप सत्ता आहे. ती अध्यासरूप आहे. दोरीचं ज्ञान होताच दोरीच्या जागी दिसणारा सर्प नाहीसा होतो. त्याप्रमाणे विद्येच्या उदयानं माया नष्ट होते. ही स्थूल आणि सूक्ष्म सृष्टी निर्माण करणारी, उत्पन्न करणारी जी शक्ती आहे, तिला अव्यक्त असं नाव आहे. आणि ही परमेश्वराची शक्ती आहे.
मग शक्ती ज्यावेळी आपण शक्ती आहे असं म्हणतो, तिथं शक्तिमान हा आलाच. म्हणजे ही परमेश्वराची शक्ती आहे आणि हिला काय म्हणलेलं आहे? अविद्या असं म्हटलेलं आहे. हिचे घटक सत्व, रज, तम हे 3 गुण हिचे घटक आहेत. ही मनुष्याच्या आकलना पलीकडची आहे. पण प्रत्यक्ष कार्य जे झालेलं दिसतं त्यावरून तिचा अनुमान बुद्धिमान पुरुषाला करता येतं. हिलाच काय म्हणलेलं आहे? माया किंवा प्रकृती असं म्हणलेलं आहे. या माया शक्तीनंच सगळं जग निर्माण केलं आहे. मग ती सत्यही नाही, असत्यही नाही किंवा ती उभयरूप आहे असंही नाहीये. ती ब्रह्मापासून वेगळी नाहीये. ती सावयव नाही. तशीच ती निरवयवही नाहीये किंवा सावयव आणि निरवयव अशी ती उभयरूप सुद्धा नाहीये. तिचे रूप अत्यंत अद्भुत आहे आणि ते शब्दामध्ये सांगता येण्यासारखं नाहीये. असं शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये म्हणलेलं आहे. म्हणजेच काय आहे, आपण असं म्हणू शकतो, की ती तात्कालिक म्हणजे टेम्पररी आहे आणि कशी आहे, भासमान आहे, इल्युजरी आहे. ती शांत आहे. म्हणजे मी म्हणजे आत्मा, तो शुद्ध चित स्वरूप आहे. तो नित्य आहे, निरतिशय आनंदरूप आहे. त्यामुळे त्याला उपमा देता येईल असा त्याच्यासारखा या जगामध्ये दुसरा कोणी नाहीये. म्हणून त्याला निरुपम असं म्हटलेलं आहे. तो आत्मा कसा आहे? तो नित्य, अविनाशी आहे. तो निरवयव आहे. तो अखंड आहे. अखंड म्हणजे एकरूप आहे, एकजिनसी आहे. तो आत्मा सगळ्या प्रकारच्या विकल्पांनी म्हणजे सगळ्या प्रकारच्या भेदांनी विरहित असा आहे. अशा निर्गुण, निराकार, निर्विकार, शुद्ध सच्चिदानंद स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी जीवात्मा, परमात्मा, जग असा भेदभाव जी घडवून आणते ना, तीच अघटना अघटित घटना घडवून आणण्यात कुशल असलेली अशी ती माया आहे. आता आपण आज 21व्या श्लोकापासून पुढे बघणार आहोत. मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी 21वा श्लोक आणि त्या श्लोकाचे माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. श्लोक 21. पुरुष प्रकृतिस्थो हि भूते प्रकृतिजान गुणान कारणं गुणसंगोस्य सदसद्यो निज जन्मसु जे अनंगूतो पेंधा निकवडान सधा जीर्णु अतिवृद्धा पासोनी वृद्धू तया आडनाव पुरुषु एरवी स्त्री नपुसकु किंबहुना एको निश्चयो नव्हे अचक्षु अश्रवणु अहस्तु अचरणु रूपनावर्णु नाम आथी अर्जुना काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसयाही सुख दुःखाचे तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी या पतिव्रता भोगविजे जिये ते अळुमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसाही खेळू देखा आणि मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे प्रकृती क्षणी नीच नवी रूपाचीच आघवी जडा तेही माजवी इयेचा माजू नावे इया प्रसिद्धे स्नेहो इया स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे इयेचेनी काही मन हे नपुसक की ते भोगवी तिन्ही लोक ऐसे अलौकिक करणे इयेचे हे भ्रमाचे महाद्वीप व्याप्तीचे रूप विकार उमप इया केले हे कामाची मांडवी हे मोहन वनींची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव हे वाङ्मयाची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे कळा येथुनी झालिया विद्या येचिया केलिया इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे नादाची टांकसाळ हे चमत्काराचे वेळा उळ किंबहुना सकळ खेळू इयेचा जे उत्पत्ती प्रलयो होत ते इयेचे सायं प्रात हे असो अद्भुत
मोहन हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, निराळेसी घरे नांदत असे. येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणून तया आवरी अनावराते. तयाचा तव ठाई निपटूनी काहीची नाही, की तया आघवेही आपणची होय. तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया. तया अनार्ताची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय. निराकाराचा आकारू, तया निर्व्यापाराचा व्यापारू, निरहंकाराचा अहंकारू होऊन ठाके. तया अचर्चाचे चिन्ह, तया अपाराचे मान, तया अमनस्काचे मन बुद्धी ही होय. तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म, आपण होय कर्म क्रिया तया. तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु, तया भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे. ऐसेनी या प्रकृती, आपुलिया सर्व व्याप्ती, अविकाराते विकृती माझी की जे. तेथ पुरुषत्व जे असे, ते ये प्रकृती दशे, चंद्रमा अवसे पडिला जैसे. विदळ बहु चोखा, मी नलिया वाला एका, कसु होय पाचिका जया परी. का साधू ते गोंधळी, संचारोनी सुये मैळी, नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनू की जे. तेथ पय पशुचा पोटी, वन्नी जैसा काष्ठी, गुंडुनी घेतला पटी रत्नदीपू. राजा पराधीनू जाहला, का सिंहू रोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. जागता नरू सहसा, निद्रा पाडूनी जैसा, स्वप्नीची सोसा वशू की जे. तैसे प्रकृती झालेपणे, पुरुषा गुण भोगणे, उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी. तैसे अजा नित्या होये, अंगी जन्म मृत्यूचे घाये, बाजती जैद आहे गुण संगाते. परी ते ऐसे पंडुसुता, तातले लोह पिटिता, जेवी वन्नीसी चहाता बोधती तया. का आंदोळली या उदक, प्रतिमा होय अनेक, ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी. दर्पणाची जवळिका, दुजे पण जैसे ये मुखा, का कुंकुमे स्फटिका लोहित्वये. तैसा गुण संगमे अजन्मा हा जन्मे, पावतू ऐसा गमे एरवी नाही. अधमोत्तमा योनी, यासी ऐसी या मानी, जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यादी जाती. म्हणोनी केवळा पुरुषा, नाही होणे भोगणे देखा, येथ गुण संगची अशेखा लागी मूळ. छान. या पुरुष प्रकृतीस्थो ही भुंगते प्रकृती गुणान. काय शब्दशः अर्थ आहे की प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला पुरुष कारणम गुणसंगोस्य सदसद योनी जन्मसु. काय म्हणलेलं आहे की प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो आणि हा हा जो त्याचं हे जे भोग घेणं आहे किंवा हा जो गुणसंयोग आहे, हाच त्याला त्याच्या चांगल्या आणि वाईट जन्मांचं कारण होतो. खरं तर कसं आहे की आपण आतापर्यंत पाहतोय की आत्मा हा तत्वतः नित्य शुद्ध बुद्ध आणि मुक्त आहे. त्याच्या ठिकाणी गुण वर्ण जाती इत्यादी अशा स्वरूपाचा कोणताही भेदभाव नाही. तो केवळ चित स्वरूप आनंद रूप आहे. पण असं असून सुद्धा या आत्म्याच्या ठिकाणी हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, हा अंत्यज, हा विद्वान, हा श्रीमंत, हा दरिद्री, हा तू, हा मी अशा पद्धतीचा वेगवेगळा भेदभाव जी निर्माण करते ती कोण आहे? ती माया आहे. म्हणजे मीच काय तो शहाणा, मीच काय तो एक सर्वश्रेष्ठ, विद्वान, श्रीमंत, वक्ता, नेता, हा जे काही आहे ना ते फक्त मीच आहे. अशा तऱ्हेचा अहंकार आणि अभिनिवेश सुद्धा काय होतो? या मायेमुळं निर्माण होतो. ही माझी मुलं, ही माझी बायको, हे माझं घर,
असा मोह पण या आत्म्याच्या ठिकाणी ही मायाच उत्पन्न करते. म्हणजे अघटित घटना घडवून आणण्यामध्ये ही माया काय आहे? एकदम तज्ञ आहे. पण जिचा थांगपत्ता मात्र काही लागत नाही. अकल्पित घटना आपल्या पुढे ती आणून उभी करते, तीच ही माया किंवा प्रकृती. आत्मा हा सच्चिदानंद, परिपूर्ण, परब्रह्म, अखंड, एकरूप असून सुद्धा त्याच्या ठिकाणी हा ब्रह्मदेव, हा विष्णू, हा शंकर असा भेदभाव निर्माण करून ही माया या सगळ्या देवांनाही भ्रमवते, विद्वानांनाही चकवते. तत्वतः तत्वतः देव एकच आहे, पण अनेक देवांची कल्पना निर्माण करणारी अशी ही अघटित घटना घडवून आणण्यात कुशल असणारी ही माया आहे. मग आता असं जर ती देवांना सुद्धा भ्रमवण्यामध्ये तज्ञ आहे, तर मग या प्राणीमात्रांची काय अवस्था होते याच्यामध्ये? हे सांगताना माऊलींनी सांगितलंय की एक आपल्याच बुद्धिरूप बाहूनं ही नदी तरून जाण्याकरता या नदीत माया नदीमध्ये शिरले, तर ते कुठं गेले त्यांचा पत्ताच लागला नाही. आणि दुसरे कित्येक ज्ञानाच्या डोहामध्ये आम्ही ज्ञानी आहोत असा अभिमान मिरवू लागले, तर त्या ज्ञानाच्या डोहामध्ये त्यांच्या अभिमानानेच त्यांना गिळून टाकले. काही जणांनी काय केलं, की वेदरूपी सांगडीचा आश्रय घ्यायचा प्रयत्न केला. पण त्याबरोबर त्यांनी स्वतःजवळ मोठे अभिमानाचे धोंडे सुद्धा घेतले. ते मदरूपी माशांच्या तोंडात सबंध गेले. कित्येकांनी तारुण्यरूपी कासपेटा कमरेला बांधला आणि मग मदनाच्या कासेला लागले आणि विषयरूपी मगरांनी त्यांना चघळून टाकलं. आता म्हातारपण रूपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंश रूपी जाळ्यांनी ते चहूबाजूंनी व्यापले गेले आणि त्यामुळं काय झालं, ते शोकरूपी काठावर आपटले, क्रोधरूपी भोवऱ्यामध्ये गुरफटले आणि ज्या ठिकाणी वर यायचा प्रयत्न करतील, तिथं संकटरूपी गिधाडांनी त्यांना टोचून काढलं. ते दुःखरूपी चिखलाने भरले आणि मरणाच्या गाळात फसले. त्याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला असे ते व्यर्थ गेले. कित्येकांनी यज्ञकरणरूपी पेटी माया नदी तरण्याकरता आपल्या पोटाशी बांधली आणि काय झालं, मग त्यातनं यज्ञाचं फळ म्हणून त्यांना स्वर्ग प्राप्ती झाली. पण काय म्हणलं माऊलींनी, की ते स्वर्गाच्या कपारीमध्येच अडकून पडले. कित्येकांनी मोक्षरूपी पलीकडल्या किनाऱ्याला लागावं यासाठी काय केलं, की कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला. पण त्यांचं काय झालं, ते विधी निषेधाच्या गाळामध्ये सापडले. मग या माया नदीत वैराग्याची नाव प्रवेश करू शकत नाही. विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही. अष्टांग योगाच्या साह्यानं काही तरुणोपाय होतो का ते पाहावं, पण तोही काय होतो, तो 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 सुद्धा काय होतो, तो क्वचितच होतो. ही माया कोणालाही गिळतेच. मग काय एकमेव उपाय काय आहे, की त्याला भगवंताला शरण जाणं, त्या परमात्म्याला शरण जाणं आणि त्याच्या कृपेनंच हिला तरून जाणं हाच एकमेव उपाय आहे. आता इथं एक छोटासा दृष्टांत सांगते, की फक्त देहाला सर्वस्व मानणारे लोक असतात ना, त्यांच्याबद्दल एक इंद्र आणि विरोचन यांची एक कथा आलेली आहे छांदोग्य उपनिषदामध्ये. म्हणजे शरीराच्या जरा मरणानं ब्रह्म जरामरण युक्त होत नाही. ब्रह्म हाच आत्मा आहे. तो सत्य संकल्प, सत्य काम आहे. गुरुप्रचिती आणि शास्त्र प्रचिती याद्वारेच शेवटी आत्मप्रचितीनं आत्म्याला साक्षात जाणता येतं. हे जाणण्यासाठी म्हणून एकदा म्हणजे हा आत्मा काय आहे हे जाणण्यासाठी म्हणून एकदा देवांचा राजा इंद्र आणि असुरांचा राजा विरोचन दोघंही प्रजापतींकडे आले आणि त्यांनी 32 वर्ष राहून तिथं प्रजापतींची सेवा केली. प्रजापतींनी त्यांना विचारलं, की कशासाठी आलाय तुम्ही नेमकं इथं, इतके वर्ष राहिलात, मला तुमच्या येण्याचं कारण सांगितलं नाही तुम्ही. तर ते म्हणाले, की आम्ही आत्मा काय आहे ते जाणायच्या इच्छेने इथं आलेलो आहोत. मग प्रजापतींना आनंद झाला
आणि त्यांनी दोघांसाठी आत्म्याचं निरूपण केलं. विरोचनाला अक्षय पुरुष हा आत्मा हे काही उलगडलंच नाही आणि त्यामुळं त्याला छायात्मा हाच आत्मा असं वाटलं. असं समजून तो परतच गेला. म्हणजे छाया म्हणजे काय? आत्म्याची छाया काय आहे? तर देह ही आत्म्याची छाया आहे. म्हणजे हा देहच खरा आहे. म्हणून देहाचीच पूजा करा असा अर्थ त्यानं काढला आणि तो परत गेला. आणि मग असुरांनाही त्यांनी तसाच उद्देश केला की देह आणि हा इहलोक हेच काय आहे? यामध्येच खरंच सगळं सामावलेलं आहे. त्यामुळं हे सगळे असुर आहेत ते भयंकर भोगासक्त झाले. हा प्रजापतींचा उद्देश ऐकून खरं तर इंद्रही परत निघाला. पण त्याच्या मनामध्ये शंका आली. देह जर जसा असेल तशी त्याची छाया दिसते. शरीराला अलंकारांनी भूषवलं तर छायेला मध्येही तसेच अलंकार दिसतील. मनुष्य जर लंगडा असेल, काही आणखीन काही त्याच्यामध्ये विद्रुपता असेल किंवा सुरूपता असेल, ती सगळी तशी त्याच्यात छायेमध्ये दिसेल. शरीर जर नाश पावलं तर छायाही नाश पावेल. त्यामुळं हे काही आत्मज्ञान नाहीये. हे काही आत्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही. इंद्राला हे लक्षात आलं आणि तो प्रजापतींकडे परत आला आणि त्यांना म्हणाला की त्यांना आपली ही शंका प्रजापतीनं बोलून दाखवली. तर ते म्हणाले की तू आणखीन 32 वर्ष ब्रह्मचर्यामध्ये राहा आणि मग नंतर त्याला आत्म्याचा दुसरा भाग म्हणजे तेजस या 32 वर्षानंतर त्यानंतर आणखीन 32 वर्षानंतर आत्म्याचा तिसरा पाद म्हणजे किंवा तिसरा चरण आणि आणखीन 5 वर्षानंतर आत्म्याचा तुरीय हा उपदेश त्यानं प्रजापतींकडून इंद्रानं ग्रहण केला. म्हणजे डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ ही सगळी क्रियेची साधनं आहेत. पण त्यानं आत्मा समजत नाही. तो मननानं कळतो. मन हे त्याचं दिव्य ज्ञानाचं साधन आहे आणि ते फक्त साधनच आहे. त्यामुळेच आत्मज्ञान होतं असं नाही. ते भगवंताच्या त्या परब्रह्म तत्वाच्या कृपेनच होतं आणि हे आत्मज्ञान झाल्यानंतर इंद्र कृतार्थ झाला. आता या श्लोकांमध्ये माऊलींनी काय म्हणलंय आपण पाहिलं की माऊलींच्या अर्थाचा आपण आढावा घेऊया की काय म्हणतात माऊली की तो पुरुष अंगहीन, निराकार, पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुना, पुराणा, अति म्हाताऱ्यापेक्षा म्हातारा आहे. त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिलं तर तो स्त्री नाही अथवा नपुसक नाही. फार काय सांगावं, तो अमुक एक आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय देखील करता येत नाही. त्याला डोळे, कान, हात, पाय, नाक, रूप, रंग, नाव काही नाही. अर्जुना, त्याच्या ठिकाणी काहीच नाही. तो प्रकृतीचा नवरा आहे असे समज. आणि अशातही सुख दुःख भोगावी लागतात. तो पुरुष तर अकर्ता, प्रीती द्वेष शून्य आणि अभोक्ता आहे. परंतु ही प्रकृती त्याला भोगायला लावते. जर ज्या स्त्रीला आपल्या रूपाची आणि गुणांची थोडीशी हालचाल करता येते, ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते. म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडवते. म्हणजे आपल्या रूपानं आणि गुणानं ही स्त्री कोणत्याही पुरुषाला मोहित करते. म्हणजे त्याच्याबद्दल खरं तर तो अनिर्वचनीय आहे. त्याच्याबद्दल काही सांगताही येत नाही. आता आणि आणखीन एक अशी सुंदर कथा येते की ही कथा जनक राजाच्या दरबारामध्ये एकदा हॅलो, आवाज ऐकू येतोय माझा? हो, येतोय येतोय येतोय. सुचेता, आता बंद झालाय आवाज.
हॅलो, आवाज ऐकू? मध्ये गेला होता, आता खोल येतो थोडासा. थोडी खरखर आहे. खरखर येते सुचिता. सुचिता आवाज येत नाहीये. तिच्याकडे नेटचा प्रॉब्लेम दिसतो. आता जॉईन झाली बघ. सुचिता आवाज येत नाहीये. ऐकू येतोय आवाज? हा आला, आता आला. ओके ओके ओके, सॉरी. जनक राजाच्या सभेमध्ये परब्रह्म स्वरूपाची चर्चा चालू होती आणि वादविवाद अगदी निकरावरती आलेला होता. याज्ञवल्क्य ऋषींनी उशस्त, कहोल अशा अत्यंत वेदांतामध्ये तज्ञ अशा ऋषींचा वादामध्ये पराभव केला होता आणि यांचा सगळ्यांचा पराजय केल्यानंतर गार्गी नावाची ब्रह्मविद्येमध्ये निष्णात असलेली एक स्त्री तिथं आली आणि तिनं ऋषींची परवानगी घेतली आणि याज्ञवल्क्य ऋषींना प्रश्न केला. त्या गार्गीची अशी कल्पना होती की मी विचारलेल्या प्रश्नाचं याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलं तरी पण त्यांचा पराभव होईल आणि उत्तर नाही दिलं तरी पण त्यांचा पराभव होईल. अशा रीतीनं दोन्ही बाजूंनी याज्ञवल्क्य ऋषींना पेचात टाकणारा प्रश्न ती करणार होती. त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर जे बोलण्याला योग्य नाही ते बोलून दाखवल्याचा दोष येणार आणि उत्तर दिलं नाही तर उत्तर देण्याचं सामर्थ्य पण नाही म्हणजे प्रतिभा नाही असा दोष येणार. अशा कल्पनेनं तिनं प्रश्न केला. ती काय म्हणाली याज्ञवल्क्य ऋषींना की हे महाराज, हे सगळं जगातील सगळे पदार्थ, भूतकाळातले, भविष्य काळातले, वर्तमान काळातले सर्व पदार्थ अव्याकृत आकाश तत्वामध्ये अव्यक्त हिरण्य गर्भामध्ये सामावलेले आहेत असे आपण म्हणता. पण ते अव्याकृत आकाश तत्व किंवा ते अव्यक्त हिरण्यगर्भ तत्व कशामध्ये सामावलेलं आहे? अव्याकृत आकाशाचा किंवा अव्यक्त हिरण्य गर्भाचा अधिष्ठाता कोण आहे? त्याचा आधार कोण आहे ते आपण मला सांगा. म्हणजे हा प्रश्न करण्यामागे गार्गीचा हेतू काय होता की अव्याकृताचे अधिष्ठान हे अनिर्वचनीय आहे, म्हणजे ते शब्दानं प्रतिपादन करता येत नाही. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून जर या प्रतिपादन ज्याचं प्रतिपादन करता येत नाही त्याचं जर याज्ञवल्क्य प्रतिपादन करतील तर अनिर्वचनीयाला निर्वचन करणं हा शास्त्रामध्ये वदतो व्याघात हा दोष सांगितलेला आहे. म्हणजे वादामध्ये हे काय आहे, एक निग्रहस्थान आहे. निग्रहस्थान म्हणजे काय की ते एक पराभवाचं कारण मानलं जातं. तर जो अनिर्वचनीय आहे, ज्याचं प्रतिपादन करता येत नाही अशा तत्वाबद्दल याज्ञवल्क्य ऋषी जर प्रतिपादन करतील तर ते पराभूत होतील, कारण तो वदतो व्याघात हा दोष त्यांना लागेल. आणि दुसरं असं की प्रश्नाचं उत्तर न देता याज्ञवल्क्य जर स्वस्थ बसले तर अप्रतिभा, म्हणजे याज्ञवल्क्यांना काही प्रतिभा नाही, उत्तर काही सुचत नाहीये, हे दुसरं निग्रहस्थान, दुसरं पराभवाचं द्योतक. म्हणजे अशा दृष्टीनं तिनं गार्गीनं प्रश्न केला. याज्ञवल्क्यांनी तिचा हेतू लक्षात घेतला आणि पटकन उत्तर दिलं की हे गार्गी,
अव्याकृत आकाशाचे किंवा अव्यक्त हिरण्यगर्भाचे अधिष्ठान कोण आहे असा प्रश्न तुम्ही विचारलात. त्या अव्याकृताच्या अधिष्ठानाला पुरुष असं तत्ववेत्ते म्हणतात. ते पुरुष तत्व स्थूल नाही, अणु नाही, रस्व नाही, दीर्घ नाही, रूप नाही, रंग नाही, आकार नाही, रस नाही, गंधही नाही. जे दिसते आहे किंवा कळते आहे असे ते नाही, असे तत्ववेत्यांनी त्याचे वर्णन केलेले आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की ते नाही नाही, ते नाही, मग ते काय शून्य स्वरूप आहे का? नाही, तर तसंही नाही, ते शून्य स्वरूपही नाही. नाही नाही म्हणता म्हणता शेवटी सगळ्या निषेधाचं अधिष्ठान म्हणून जे काही शिल्लक राहतं ना, तेच ते अनिर्वचनीय असं पुरुषतत्व आहे. आणि नाही नाही म्हणता म्हणता म्हणणारा तरी शिल्लक राहतो ना शेवटी, तोच सर्व निषेधांचं अधिष्ठान आहे. म्हणजे ते तत्व केवळ अनुभवानच जाणायचं असतं. आता या उत्तरामध्ये काय झालं की याज्ञवल्क्यांनी दिलेल्या या उत्तरामध्ये तत्वज्ञानी ब्रह्मवेत्ते असं त्याचं वर्णन करतात, असं याज्ञवल्क्य मुनी म्हणाले. म्हणजे असं म्हटलेलं असल्यामुळं याज्ञवल्क्यांनी त्या अनिर्वचनीयाचं निर्वचन केलं असं त्यांच्यावर दोष येऊ शकला नाही. आणि त्याचप्रमाणे काही उत्तर न देता ते स्वस्थही बसले नाहीत, म्हणून त्यांच्या ठिकाणी उत्तर देण्याची प्रतिभा नाही असा सुद्धा दोष त्यांच्यावर येऊ शकला नाही. म्हणजे याज्ञवल्क्यांनी मग शेवटी काय सांगितलं की हे गार्गी, याच पुरुष तत्वाच्या सत्तेनं सूर्य, चंद्र, अग्नी, वरुण, इंद्र, कुबेर, यम तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश या सगळ्या देवता सृष्टीतली आपापली कामं व्यवस्थित रीतीनं पार पाडत असतात. जे त्या अक्षर तत्वाचे, पुरुष तत्वाचे ज्ञान करून घेत नाहीत ते संसार दुःख भोगीत राहतात. आणि जे या पुरुष तत्वाचा साक्षात्कार करून घेतात ते सगळ्या संसार दुःखातून मुक्त होतात. म्हणजे याज्ञवल्क्य ऋषींनी काय केलं की ते पुरुष तत्वच इथं आपल्याला उलगडून दाखवलं. आता माऊलींनी पुढे काय म्हणलंय की मग या प्रकृतीला गुणमयी हे नाव आहे. फार काय सांगावं, प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवी रूप धारण करणारी आहे. ती सर्व रूपांनीच भरलेली आहे. तिचा उन्मत्तपणा जडालाही हालचाल करायला लावतो. हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे व हिच्यामुळेच इंद्रिये आपापल्या कामात तरबेज आहे. मन हे नपुसक नाही काय, पण ही म्हणजे आपण मनाला ते मन म्हणतो ना, म्हणून माऊलींनी तर म्हणलंय ते खरं तर काय आहे, नपुसक आहे, नपुंसक आहे. पण ते काय आहे, पण ही प्रकृती त्याला सगळ्या त्रैलोक्यामध्ये फिरवून आणते. त्रैलोक्याचे भोग ती त्याला भोगायला लावते. त्याप्रमाणे या प्रकृतीची सगळी कृती काय आहे, चमत्कारिक आहे. ही प्रकृती भ्रमाचं मोठं बेट आहे. ही मूर्तिमंत व्यापकपणाच आहे. पुढे माऊलींनी काय म्हणलेलं आहे की ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव आहे. ही प्रकृती मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे. हिला दैवी माया हे नाव प्रसिद्धच आहे. ही शब्दसृष्टीची वाढ आहे. ही साकारपणाची प्राप्ती आहे. ही प्रपंचाची न भंगणारी टोळधाड आहे. सगळ्या कला इथूनच निर्माण झालेल्या आहेत. विद्या हिनेच केलेल्या आहेत. ही इच्छा, ज्ञान, क्रिया यास प्रसवते आहे. ही नादाची टांगसाळ आहे. म्हणजे काय, ही शब्द मात्र सगळे हिच्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. ही शब्दमात्रांचे घर आहे. जी ही चमत्कारांचे घर आहे. सगळा खेळ हा हिचाच आहे. जी उत्पत्ती व प्रलय आहे हे हिचेच सकाळ संध्याकाळ आहे. प्रकृती ही एक अद्भुत भुरळ आहे असं माऊलींनी म्हटलेलं आहे. ही प्रकृती एकाकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारीण आहे व संग नसणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे. ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे. तिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा आहे म्हणून ती त्या अनावराला पुरुषाला आपल्या आटोक्यात आणते. त्याच्या ठिकाणी तर मुळीच काही नाही
असे जरी आहे तरी आपणच त्या पुरुषाचे सगळे काही होते. त्या स्वतः सिद्ध असणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती आपण होते. त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचे राहण्याचे व राहणे आणि राहण्याचे ठिकाणही ती स्वतःच बनते. त्या इच्छारहिताला, तो जो इच्छारहित आहे त्याची इच्छा ती स्वतः बनते. त्या पूर्णाची तृप्ती आणि त्या कुलरहिताची जाती गोद देखील ही प्रकृती होते. त्या निराकार पुरुषाचा आकार होते. त्या व्यापाररहिताचा व्यापार आपण होते. त्या अहंकाररहित पुरुषाचाही अहंकार होऊन राहते. ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही अशा पुरुषाचं ही प्रकृती लक्षण होते. त्या अमर्याद पुरुषाचं ही माप होते. त्या मनरहित पुरुषाचं मनबुद्धी ही प्रकृती होते. त्या नामरहिताचं नाम ही होते. त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म ही होते. त्याची क्रिया कर्म ही आपणच होते. त्या निर्गुणाचे गुण, त्या पायरहिताचे पाय, त्या कानरहिताचे कान आणि नेत्ररहिताचे नेत्र सुद्धा हीच होते. त्या भावातीताचे म्हणजे जन्मादी 6 भाव विकार ही हीच होते आणि त्या अवयवरहित पुरुषाचे अवयव होते. फार काय सांगावं, ही प्रकृती त्या पुरुषाचं सगळं काही होते. याप्रमाणे ही प्रकृती आपल्या सगळ्या व्यापकपणाने अविकारी जो पुरुष त्याला विकारी करते. त्या पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुषपण आलेले आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढं अनेक दृष्टांतांनी सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे चंद्र अवस्थेत पडतो, म्हणजे अमावस्येच्या दिवशी चंद्र अगदी तेजोहीन होतो. अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळला तर त्याचा कस अत्यंत कमी होतो. किंवा पिशाच्च हे चांगल्या मनुष्याच्या अंगामध्ये संचार करून ज्याप्रमाणे त्याला पापकर्म करायला भाग पाडते. किंवा एखाद दिवशी जर ढग आले तर सूर्यप्रकाश जर एखाद्या दिवशी नाही दिसला तर तो दिवस अगदी उत्साहहीन किंवा अगदी उदासवाणा वाटतो ना, तसं गाईच्या पोटात दूध असताना जसं ते पांढरं स्वच्छ असं दिसत नाही किंवा लाकडात अग्नी असताना जसा तो चकचकीत दिसत नाही, एखादं रत्न जर वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवलं तर त्याचं तेज दिसत नाही आणि जसा राजा शत्रूच्या अधीन झाला असता तो निस्तेज होतो किंवा सिंह हा रोगानं व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, त्याचं तेज नाहीसं होतं, त्याचा पराक्रम नाहीसा होतो, तसा हा पुरुष जर प्रकृतीच्या अधीन झाला की तो स्वतःच्या तेजाला मुकतो. जसा जागृत पुरुष जसा झोपेच्या अधीन झाला की तो स्वप्नामध्ये जे काही तो पाहत असतो किंवा म्हणजे जे काही सुख दुःख भोगीत असतो तो ते स्वतःच म्हणजे खरंच भोगत आहे असंच मानत राहतो. त्याचप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्या कारणानं त्याला गुण भोगणं भाग पडतं. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगानं सुख दुःखांच्या फेऱ्यामध्ये सापडला जातो. जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते तो स्वभावतः कसा आहे, जन्मशून्य आहे, नित्य आहे. पण ज्यावेळी त्याला प्रकृतीची या मायेची संगती घडते त्याला जन्म मृत्यूच्या तडाख्यामध्ये सापडावं लागतं. पण अर्जुना, असं आहे की जसं तापलेल्या लोखंडावर घण मारले असतात ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात असं जसं म्हणतात. किंवा पाणी हल्लं की चंद्राची अनेक प्रतिबिंब होतात. त्यावेळी लोक चंद्राच्या ठिकाणीच, अज्ञानी लोक चंद्राच्याच ठिकाणी अनेकत्व झालेलं आहे असं म्हणतात. किंवा आरशाजवळ समोर उभं राहिलो, आपलं प्रतिबिंब आरशामध्ये पाहिलं म्हणजे आणखीन एक मुख, आपण दुसरं मुख आपण उपभोगतो किंवा पाहतो. किंवा एखादा अगदी निर्मल असं स्फटिक आहे पण तो एखाद्या रंगीत पदार्थासमोर धरला तर त्या पदार्थाचा रंग त्या स्फटिकाला येतो. त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः अजन्म आहे पण या प्रकृतीच्या गुणसंबंधांनी जन्म पावतो असं वाटतं. जर एरवी म्हणजे गुणांचा संबंध जर या पुरुषानं टाकून दिला तर तो जन्म पावत नाही. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी
जाती होतो त्याचप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज. म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे हे नाही, त्याचे जन्मणे आणि भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो त्याला कारण काय आहे? पुरुषाला असलेली ही गुणांची संगती हेच त्याच्या मागचं कारण आहे. म्हणजे त्याचा प्रकृतीशी असलेला संबंध हाच त्याला कारण आहे. ही प्रकृती तरुण जाण्यासाठी नेमका काय उपाय करायला हवा? आता ते भगवंत आपल्याला पुढच्या 22व्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. आपण या 22व्या श्लोकापासूनचा अभ्यास पुढच्या शनिवारी करणार आहोत. आज मी इथंच थांबते. आज ऍक्च्युली खूप वेळा डिस्टर्बन्स आला, त्याबद्दल क्षमा मागते. पण समहाऊ आज काहीतरी नेट कनेक्शन मध्ये, कनेक्टिव्हिटी मध्ये खूप प्रॉब्लेम येत होता, त्याबद्दल क्षमस्व. आजची सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून मी थांबते. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. आरती म्हणते. ओम जय भगवत गीते, ओम जय भगवत गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, मय्या कामासक्ति हरा. तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, मया निर्मल मलहारी. शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, मय्या कारिणी मोद सदा. भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवत गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, मय्या नाशिनी तमरजनी. दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवत गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, मैया हरिमुख की बानी. सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवत गीते. दया सुधा बरसावनी, मातु कृपा कीजे. ओम मातु कृपा कीजे. हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजे. ओम जय भगवत गीते. ओम जय भगवत गीते. ओम जय भगवत गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. गोपाल कृष्ण महाराज की जय. मी आता मुग्धाताईंना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावं. आहेत का त्या जॉईन झालेले? मला वाटतं गेस्ट युजर म्हणून बहुतेक होत्या. मुग्धाताई कोणी म्हणतंय का? हा, मी म्हणते. हा. आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, कसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदी पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होआ वेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. गीता माता छान झालं आजचं